महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। मुंबईतील अंधेरीमध्ये देखील मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरलेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, एकीकडे उकाड्यानं खरं तर मुंबईकर हैराण झाले होते आणि आता पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। मुंबईला वातावरणात गारवा पसरलेला आहे। काय अपडेट? खरं तर मुंबईमध्ये काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। हवामान विभागाने जे काल अलर्ट दिलेला होता त्यानुसार येत्या 48 तासांमध्ये ऑरेंज अलर्ट काही मुंबईतील उपनगरीय भागांमध्ये, तर शहरी भागांमध्ये काही ठिकाणी रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला होता। या अलर्ट दरम्यान आपण जर बघितलं तर मुसळधार पाऊस आहे, विजांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मुंबईतील लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही धीम्या गतीने सुरू आहे, तर हार्बर मार्गावरती सुद्धा अनेक ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे त्याची हार्बर मार्गाने येणाऱ्या नागरिकांचे, प्रवाशांचे सुद्धा हाल होणार आहेत, कारण तीही वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या वेळापत्रकामध्ये प्रचंड मोठे बदल आपल्याला काही तासांमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडत असताना वेळापत्रक पाहून निघावं, अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात येत आहेत। मुंबईमध्ये काल रात्रीच्या पद्धतीने मुसळधार पाऊस पडला होता, त्यामुळे बाणगंगा क्षेत्रातील जी संरक्षक भिंत आहे ती सुद्धा कोसळली होती। या घटनेमध्ये कोणतीही वित्तीय हानी जरी झालेली असली तरी कोणालाही इजा झालेली नाहीये। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर आपण बघतोय की मुंबईमध्ये पावसाचा जोर हा हळूहळू वाढायला लागला आहे। एकूणच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे मुंबईमध्ये आणि मुंबई उपनगरीय भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला मध्यरात्रीपासून पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तोपर्यंत पावसाचा जोर वाढत जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून बाहेर पडावं अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात येतात। मुंबईमध्ये